शासकीय आदिवासी आश्रमशाळा तराडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे इयत्ता 4थीत शिकत असणाऱ्या प्रतीक निमा वडवी या विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्ट वरती दोरी बांधून त्याला अमानवीय वागणूक देण्यात आलेली आहे। शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे हा गंभीर प्रकार घडलेला आहे। दिनांक 6 फेब्रुवारी 2025 ला हा प्रकार घडला आणि दिनांक 8 फेब्रुवारी 2025 ला हा प्रकार उघडकीस आला। जवळजवळ 2-3 दिवस या प्रकाराकडे विद्यार्थ्यांच्या या जखमेकडे तेथील प्रशासनाने दुर्लक्ष केलं। हे लक्षात आल्यानंतर धुळे रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी नेण्यात आलं आणि तेथे ऑपरेशन केल्यानंतर ते ऑपरेशन फेल झालं आणि नंतर पुन्हा नंदुरबार रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं। नंदुरबार रुग्णालयात सुद्धा त्याचं ऑपरेशन करण्यात आलं, तिथेही त्याचं ऑपरेशन फेल गेलेलं आहे। असं होत असताना हे विद्यार्थी व पालक संबंधित शाळेच्या शिक्षकांकडे मुख्याध्यापकांकडे मदत मागायला गेले, तेव्हा तेथील मुख्याध्यापक व शिक्षक हे या विद्यार्थ्याची LC घेऊन जा म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जा अशा पद्धतीची ते भाषा करत आहेत। म्हणून या पीडित विद्यार्थ्याला या प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे। या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी। जो पीडित विद्यार्थी आहे त्याला योग्य ते वैद्यकीय उपचार व आर्थिक सहाय्य त्याला देण्यात यावं आणि ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हा गंभीर प्रकार घडलेला आहे त्या शिक्षकांवरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि यापुढे अशा प्रकारचे हे अमानवीय प्रकार घडू नये म्हणून आदिवासी विकास विभागाने कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व माननीय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे। जय बिरसा, जय आदिवासी।